हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल मराठी डिजिटल वर्ल्ड. मित्रांनो, आपले सरकार सिरीज मधला आपला 8वा व्हिडिओ आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण आज पाहणार आहोत सेंट्रल गव्हर्नमेंटचं कास्ट सर्टिफिकेट ऑनलाईन पद्धतीने कसं काढता येईल. मित्रांनो, जर तुम्ही केंद्र सरकारच्या नोकरीकरिता म्हणजेच UPSC असेल, SSC असेल, रेल्वे, बँकिंग, स्कॉलरशिप किंवा नीटची तुम्ही तयारी करत असाल किंवा इतर सेंट्रल गव्हर्नमेंटच्या बेनिफिटसाठी अर्ज करणार असाल तर तुम्हाला हे कास्ट सर्टिफिकेट अत्यंत महत्त्वाचं आहे. या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत ऑनलाईन कास्ट कशा पद्धतीने काढायचं आहे, कोणते डॉक्युमेंट्स लागतील, हे कास्ट सर्टिफिकेट कोणासाठी आवश्यक आहे, ऑनलाईन अर्ज कसा करायचा, यासाठी फी किती लागणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं प्रमाणपत्र किती दिवसात भेटेल. तर या ठिकाणी व्हिडिओला न स्किप करता संपूर्ण बघा, जेणेकरून सर्व डिटेल तुम्हाला व्यवस्थित समजतील. आणि जर तुम्ही चॅनलवरती फर्स्ट टाइम व्हिजिट करत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे भविष्यात येणाऱ्या अशाच नवनवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील जसंही मी व्हिडिओ अपलोड करेल. सो विदाउट वेस्टिंग अवर टाइम, लेट गेट स्टार्टेड. मित्रांनो, आता सेंट्रलचं कास्ट सर्टिफिकेट म्हणजे नेमकं काय, तर या ठिकाणी राज्य शासनाकडून मिळणारं जात प्रमाणपत्र म्हणजेच कास्ट प्रमाणपत्र या ठिकाणी अनेक ठिकाणी वैध असते, परंतु केंद्र सरकारच्या योजनेसाठी आणि नोकऱ्यांसाठी विशिष्ट स्वरूपात प्रमाणपत्र आवश्यक असतं, ज्याला आपण सेंट्रलचं कास्ट सर्टिफिकेट असे म्हणतो. हे प्रमाणपत्र विशेषतः SC, ST आणि OBC प्रवर्गामध्ये मोडत असणाऱ्यांसाठी आवश्यक असते. त्यासाठी डॉक्युमेंट कुठले लागतील, तर सेंट्रलचं कास्ट सर्टिफिकेट काढण्यासाठी आपल्याला राज्य सरकारचं जात प्रमाणपत्र, आधार कार्ड, रहिवासी पुरावा, पासपोर्ट साईज फोटो, मोबाईल नंबर, ईमेल ID आणि OBC साठी नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट लागू असते. अर्ज करण्यासाठी आपल्याला आता काय करायचंय, आपले सरकार या पोर्टलवरती जाऊन अर्ज करायचा. ठीक आहे, आता वेबसाईटवरती जायचं, आपल्याला अर्ज कसा पद्धतीने करायचा हे आपण या ठिकाणी बघूयात. ठीक आहे, तर सर्वात अगोदर आपल्याला आपले सरकार.mahaonline.gov.in या वेबसाईटवरती यायचंय. या वेबसाईटची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. त्या ठिकाणी क्लिक करून तुम्ही या पेजवरती डायरेक्टली येऊ शकता. या ठिकाणी आल्यानंतर आता नवीन युजर जे असतील त्यांना काय करायचं आहे, नवीन युजर रजिस्टर्ड हिअर त्यावरती क्लिक करून तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन करून घ्यायचं. ठीक आहे, रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला 2 ऑप्शन दिलेले आहेत. त्यामध्ये एक ऑप्शन मध्ये तुम्ही तुमचा मोबाईल नंबर व्हेरीफाय करून OTP द्वारे तुमचं रजिस्ट्रेशन करू शकता. दुसऱ्यामध्ये जे डॉक्युमेंट्स असतील रिक्वायर्ड ते डॉक्युमेंट अपलोड करून तुम्हाला रजिस्ट्रेशन प्रोसेस आहे ती कंप्लीट करावं लागते. सगळ्यात सोपी पद्धत 1 नंबरची आहे, असं मी तुम्हाला 1 नंबर रिकमेंड करेल. ठीक आहे, 1 नंबरवरती क्लिक करा. ऑप्शन 1 वरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी सर्वात अगोदर तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा. ठीक आहे, जिल्हा घ्या. या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे, जो काही तुमचा मोबाईल नंबर असेल तो मोबाईल नंबर या ठिकाणी टाका. त्यानंतर सेंड OTP वरती क्लिक करायचं. तुमच्या टाकलेल्या नंबरवरती OTP येईल. तो OTP तुम्हाला या ठिकाणी रकान्यामध्ये फिलअप करायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी एक रँडम युजरनेम तुम्हाला तयार करायचा आहे. ठीक आहे, युजरनेम तुमचा मोबाईल नंबर असू शकतो, तुमचं संपूर्ण नाव असू शकते किंवा तुमचा आधार नंबर, तुमचं काहीही तुम्ही युजरनेम ॲज युजरनेम म्हणून यूज करू शकता. ठीक आहे, या ठिकाणी युजरनेम टाकायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी चेक युजर अवेलेबिलिटीवरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर तुमचं जर युजर अवेलेबल असेल तर तुम्हाला या ठिकाणी पासवर्ड टाकण्यासाठीचं ऑप्शन ओपन होईल. ठीक आहे, या ठिकाणी पासवर्ड टाकायचा आहे. पासवर्ड या ठिकाणी कन्फर्म करायचा. तर लक्षात घ्यायचं, पासवर्ड टाकताना त्यामध्ये कमीत कमी एक कॅपिटल लेटर यूज करायचं आहे. त्यानंतर स्मॉल लेटर यूज केले तरी चालतील. एक सिम्बॉल यूज करायचं, म्हणजे @ $, वगैरे तुम्ही सिम्बॉल यूज करू शकता. त्यानंतर नंबर्स काही टाकायचे. ठीक आहे, अशा पद्धतीचं पासवर्ड टाकायचं. तुम्हाला या ठिकाणी उदाहरण सुद्धा दिलेलं आहे. ह्या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी पासवर्ड टाका. पासवर्ड या ठिकाणी कन्फर्म करायचा आहे. तुमचं नाव इंग्लिशमध्ये संपूर्ण या ठिकाणी टाकायचं आहे. मराठीतलं नाव ऑटोमॅटिक होईल. जर नाही नाव आलं या ठिकाणी मराठीमध्ये तर तुम्ही मराठीमध्ये या ठिकाणी नाव टाकून घ्यायचं. ठीक आहे, त्यानंतर तुमचं डेट ऑफ बर्थ या ठिकाणी टाकायचं, म्हणजे तुमची जन्मतारीख या ठिकाणी टाका. एज ऑटोमॅटिक येईल. ठीक आहे, आता या ठिकाणी डिक्लेरेशन दिलेलं आहे, याला ॲक्सेप्टवरती क्लिक करायचं. त्यानंतर रजिस्टरवरती क्लिक करायचं. अशा पद्धतीनं तुम्ही तुमचं जे रजिस्ट्रेशन आहे ते या ठिकाणी करून घ्यायचं. ठीक आहे, आता तुमचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे. या ठिकाणी तुमचा युजरनेम, पासवर्ड टाकायचा आहे. खाली दिलेला कॅप्चा कोड या ठिकाणी फिलअप करा. त्यानंतर तुमचा जिल्हा जो तुम्ही निवडला तो जिल्हा घ्या आणि लॉग इनवरती क्लिक करायचं आहे. मित्रांनो, लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमच्या आपल्या सरकारच्या डॅशबोर्डवरती आले. ठीक आहे, तुमचं हे डॅशबोर्ड असेल. तुमचं स्वतःचं या ठिकाणी जे डॉक्युमेंट्स वगैरे काही ह्याच्या अगोदर ऑनलाईन केले असतील तर त्याची लिस्ट तुम्हाला या ठिकाणी दिली जाईल असेल. आणि जर तुम्ही नवीन असाल तर एमटी तुम्हाला पेज दिसेल. ठीक आहे, आता तुम्हाला सेंट्रलचं कास्ट सर्टिफिकेट काढायचं आहे. ठीक आहे, त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी लेफ्ट साईडला जो मेनू बार दिलेला आहे यामध्ये तुम्हाला रेव्हेन्यू डिपार्टमेंट हे सर्च करायचं. ठीक आहे, तर तुमचं हे पेज तुम्ही मराठीमध्ये केलेलं असेल तर तुम्हाला महसूल विभाग म्हणून नावाचं या ठिकाणी ऑप्शन येईल. ठीक आहे, यावरती क्लिक करा. यावरती क्लिक केल्यानंतर
सब डिस्ट्रिक्ट म्हणजे उपविभाग या ठिकाणी निवडण्यासाठी सांगितला जातो. यामध्ये तुम्हाला पुन्हा एकदा रेव्हेन्यू सर्व्हिसेस आणि मराठीमध्ये असेल तर महसूल सेवा अशा पद्धतीचं ऑप्शन येईल ते निवडायचं आहे. महसूल सेवा निवडल्यानंतर म्हणजे या ठिकाणी रेव्हेन्यू सर्व्हिसेस आपण ज्यावेळेस घेतो त्यावेळेस पुन्हा आपल्याला खाली काय करायचं आहे, या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेट हे ऑप्शन या ठिकाणी सर्च करायचं आहे. ठीक आहे, कास्ट सर्टिफिकेट सर्च करायचं आहे म्हणजे सापडायचं आणि त्याच्यासमोर दिलेल्या गोलवरती क्लिक करून तुम्हाला या ठिकाणी प्रोसीड किंवा पुढे जा या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. ठीक आहे मित्रांनो, प्रोसीड वरती क्लिक केल्यानंतर आपण रेव्हेन्यू डिपार्टमेंटच्या पेजवरती रिडायरेक्ट व्हाल. या ठिकाणी तुम्हाला अशा पद्धतीचा डॅशबोर्ड दिसेल. यामध्ये तुम्ही प्रिव्हियसली जे काही डॉक्युमेंट्स रेव्हेन्यू डिपार्टमेंटच्या अंडर अप्लाय केले असतील ते तुम्हाला या ठिकाणी लिस्ट पाहायला भेटेल. ठीक आहे, आता आपल्याला सेंट्रलचं कास्ट सर्टिफिकेट काढायचं. यासाठी काय करावं लागणार आहे, या ठिकाणी लेफ्ट साईडला सर्व्हिस लिस्ट एक ऑप्शन दिलेलं आहे. सिंपल यावरती क्लिक करायचंय. यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर रेव्हेन्यू डिपार्टमेंट अंडर येणाऱ्या जे काही डॉक्युमेंट्स तुम्ही ऑनलाईन काढू शकता त्याची लिस्ट या ठिकाणी प्रोव्हाइड केली जाईल. ठीक आहे, आता यामध्ये आपल्याला पुन्हा एकदा कास्ट सर्टिफिकेट हे सर्च करायचं आहे. आता कास्ट सर्टिफिकेट सापडल्यानंतर या ठिकाणी याच्यावरती क्लिक करा. यावरती क्लिक केलं की आपल्यासमोर अशा पद्धतीचं पेज येईल. या ठिकाणी आपण जे कास्ट सर्टिफिकेट आपण काढणार आहोत सेंट्रलचं, याकरिता कोणते कोणते डॉक्युमेंट लागतील याची लिस्ट या ठिकाणी आलेली आहे. सर्वात अगोदर आपण या ठिकाणी सगळे डॉक्युमेंट चेक करूयात, त्यानंतर तुम्हाला पुढची प्रोसेसिंग सांगेल. ठीक आहे, आता या ठिकाणी प्रूफ ऑफ आयडेंटिटी मध्ये किमान एक डॉक्युमेंट तुम्हाला खाली दिलेले जे 7 डॉक्युमेंट्स आहेत त्यापैकी कुठलेही एक डॉक्युमेंट ॲज अ आयडेंटिटी प्रूफ म्हणून तुम्ही यूज करू शकता. ठीक आहे, तुम्ही या व्हिडिओ पुश करून डॉक्युमेंट व्यवस्थित बघा कोणते कोणते डॉक्युमेंट तुमच्याकडे अवेलेबल असतील, त्यानुसार तुम्ही या ठिकाणी ते डॉक्युमेंट द्यायचे. ठीक आहे, आता या ठिकाणी प्रूफ ऑफ ऍड्रेस मध्ये सुद्धा खाली दिलेल्या 10 डॉक्युमेंट्स पैकी कुठलेही एक डॉक्युमेंट तुम्ही यूज करू शकता. ठीक आहे, आता अदर डॉक्युमेंट्स लक्षात घ्यायचे. अदर डॉक्युमेंट्स मध्ये टोटल 65 डॉक्युमेंट्स या ठिकाणी दिलेले आहेत. यापैकी तुम्हाला कुठलंही एक डॉक्युमेंट तुम्ही देऊ शकता. ठीक आहे, ते डॉक्युमेंट तुम्ही व्यवस्थितरित्या बघायचे. त्यापैकी कोणते डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असतील कमीत कमी एक देऊ शकता. लक्षात घ्यायचे जास्तीत जास्त तुम्ही जेवढे तुमच्याकडे अवेलेबल होतील तेवढे डॉक्युमेंट अपलोड करा. जेवढे जास्त डॉक्युमेंट्स तुम्ही त्या ठिकाणी प्रूफ देताल तेवढं तुमचं जे सेंट्रलचं कास्ट आहे ते निघण्यासाठी सोपं जाईल. ठीक आहे, त्यामध्ये तुम्ही कास्ट सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिडिटी घेऊन सुद्धा देऊ शकता. ठीक आहे, खाली स्क्रोल करा. आता या ठिकाणी आपल्याला टाइम पिरियड यासाठी किती लागतो. आता बरेच जे डॉक्युमेंट्स या ठिकाणी ऑनलाईन अप्लाय करतील ते या ठिकाणी कन्फ्यूज होतात आणि वारंवार आपल्याला कमेंट सेक्शनमध्ये विचारतात की आम्ही ऑनलाईन अप्लाय तर केलेला आहे परंतु हे डॉक्युमेंट आपल्याला किती दिवसामध्ये भेटून जाईल. त्या ठिकाणी त्याच्या रिलेटेड या ठिकाणी टाइम लिमिट आपल्याला सांगितलेली आहे. तर कास्ट सर्टिफिकेटसाठी आपल्याला मॅक्झिमम 45 दिवस हा टाइम पिरियड जो आहे तो दिला जातो. 45 दिवसाच्या आतमध्ये आपलं जे सेंट्रलचं कास्ट सर्टिफिकेट आहे ते आपल्याला भेटून जातं. ठीक आहे, आता आपल्याला सिंपल या ठिकाणी कंटिन्यू वरती क्लिक करायचे. आता डॉक्युमेंट तुम्हाला समजलेले आहे. आता सेंट्रलचं कास्ट काढण्यासाठी या ठिकाणी कंटिन्यू वरती क्लिक करून आपल्याला या ठिकाणी कोणतं कास्ट तुम्हाला रिक्वायर्ड आहे असं या ठिकाणी विचारलं जातं. तर आपल्याला या ठिकाणी जात प्रमाणपत्र आपल्याला निवडायचं. आता लक्षात घ्या या ठिकाणी आपण सेंट्रलचं कास्ट काढतोय तर आपल्याला सेंट्रलचं कास्ट करण्यासाठी या ठिकाणी खाल्ल्याकडील एकदम 3 कास्ट प्रोव्हाइड केली. बघू शकता या ठिकाणी सेंट्रल गव्हर्नमेंट SC असेल, सेंट्रल गव्हर्नमेंट ST असेल आणि सेंट्रल गव्हर्नमेंट OBC असेल. तुम्ही ज्या कॅटेगरीमध्ये मोडता, आता सेंट्रलसाठी फक्त 3च कॅटेगरी आहेत. स्टेटसाठी या ठिकाणी एवढ्या कॅटेगरी दिलेल्या आहेत. तर स्टेट कास्ट जे आहे त्यामध्ये तुम्ही स्टेटचं जे आहे SC कॅटेगरी, ST कॅटेगरी, OBC, SBC, VGNT, बुद्धिस्ट आणि या ठिकाणी ACBC हे स्टेटमध्ये तुम्ही कास्ट काढू शकता. आणि सेंटरमध्ये तुम्हाला फक्त 3च कॅटेगरी दिल्या आहेत SC, ST आणि OBC. ठीक आहे, आता तुम्ही ज्या कॅटेगरीमध्ये येता ती कॅटेगरी या ठिकाणी निवडायची आहे. आता सर्वात अगोदर आपल्याला अर्जाचा तपशील या ठिकाणी द्यायचा आहे. त्यामध्ये तुम्हाला सर्वात अगोदर तुमचं संबोधन कुठलं आहे, संबोधन द्यायचं आहे. त्या ठिकाणी मी संबोधन घेतलेलं आहे म्हणजेच टायटल या ठिकाणी घेतलेलं आहे. तुमचं नाव आणि मराठीमधलं नाव ऑटोमॅटिक आलेलं असेल ॲज पर तुमची प्रोफाईल. ठीक आहे, त्यानंतर वडिलाचं संबोधन या ठिकाणी घ्या. वडिलाचं संपूर्ण नाव टाकायचं आहे. वडिलाचं मराठीमधलं नाव ऑटोमॅटिक येईल. तुमची जन्मतारीख, वय, तुमचा मोबाईल नंबर ऑटोमॅटिक येईल. जेंडर सुद्धा या ठिकाणी ऑटोमॅटिक येईल. ठीक आहे, तुमचा व्यवसाय कुठला आहे तो व्यवसाय तुम्हाला या ठिकाणी निवडावा लागेल. ठीक आहे, जर तुम्ही स्टुडंट असाल स्टुडंट किंवा फार्मर असाल फार्मर घेऊ शकता. ठीक आहे, त्यानंतर तुमचा आधार नंबर या ठिकाणी तुम्हाला टाकायचा. आधार नंबर टाका. आधार नंबर टाका किंवा नाही टाका हे कंपल्सरी नाही. ठीक आहे, खाली स्क्रोल करा. या ठिकाणी तुमचा संपूर्ण पत्ता द्यायचा आहे. या ठिकाणी पत्ता, जिल्हा, तालुका, गाव आणि पिनकोड द्यायचा आहे. त्यानंतर खाली स्क्रोल करा. आता या ठिकाणी अर्जदाराशी संबंध. आता अर्जदार जर तुम्ही 18 वर्षाच्या खाली असेल म्हणजे लाभार्थी जर अर्जदार 18 वर्षाच्या खाली असेल तर अर्जदार वडील असतील तर त्या ठिकाणी वडिलाचं तुमचं नातं काय असणार आहे त्या ठिकाणी तुम्ही मुलगा घ्यायचा. ठीक आहे, त्यानंतर या ठिकाणी तुमचा पारंपरिक व्यवसाय कुठला आहे तो व्यवसाय या ठिकाणी टाकायचा. ठीक आहे, त्यानंतर तुम्ही या ठिकाणी बेनिफिशरी अदर डिटेल्समध्ये तुमचा व्यक्तीचे मूळ गाव कुठलं आहे, तुमचं मूळ गाव कुठलं आहे, तुमचा मूळ तालुका कुठला आहे, तुमचं
संपूर्ण माहिती या ठिकाणी फिलअप करायची आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी खाली काय विचारलेले, जर व्यक्ती आपल्या मूळ गावाव्यतिरिक्त अन्य गावामध्ये राहत असेल तर त्या गावाचा या ठिकाणी तपशील प्रोव्हाइड करायचा आहे. ठीक आहे. नसेल तर तुम्ही ब्लँक सोडून देऊ शकता. आता या ठिकाणी जोडावयाचे दस्तावेज कोणते कोणते तुम्ही या ठिकाणी विचारलेलं आहे. सर्वात अगोदर या ठिकाणी आपल्याला काय विचारलेलं आहे, ओबीसी क्लासचं तुमच्याकडे जे क्लेम तुम्ही करणार आहात त्याच्या रिलेटेड एव्हिडन्स आहे का, तर वरती क्लिक करायचंय आणि त्याचं डिस्क्रिप्शन द्यायचंय. स्टेटचं कास्ट सर्टिफिकेट असणार आपल्याकडे, सो आपण या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेट असं या ठिकाणी लिहायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर विचारलं जातं अर्जदार त्याचे वडील किंवा त्याच्या नातेवाईकाचा जन्माचा नोंदणी उतार आहे का, तर ठीक आहे. तुमच्याकडे जन्माचा नोंद उतार असेल त्यावरती क्लिक करायचं असेल तर नोवरती सिंपली क्लिक करायचं. ठीक आहे. आता या ठिकाणी उपलब्ध असल्यास अर्जदार किंवा त्यांच्या वडील किंवा आजोबा यांचं निर्गम उतारा द्यायचं आहे. त्या ठिकाणी तुमच्या आजोबाचं, वडिलाचं किंवा तुमचं स्वतःचं जर निर्गम असेल तर निर्गम उतारा तुम्ही अपलोड करायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर खाली या ठिकाणी काय विचारलेले, अर्जदार किंवा त्यांच्या वडिलाचा प्राथमिक शाळा सोडल्याचा दाखला, जर तुमचा अर्जदार म्हणजे स्वतःचा किंवा वडिलांचा जर दाखला असेल, टीसी असेल तर तो तुम्ही या ठिकाणी देऊ शकता. त्याच्या रिलेटेड या ठिकाणी डिस्क्रिप्शन लिहायचं आहे. स्वतःचा असेल तर तुम्ही स्वतःचा टीसी लिहा किंवा वडिलाचा असेल तर वडिलाचा टीसी लिहा. ठीक आहे. आता या ठिकाणी डॉक्युमेंटरी एव्हिडन्स इन रिगार्डिंग टू द अदर बॅकवर्ड क्लास म्हणजे ओबीसी साठी जे डॉक्युमेंटरी एव्हिडन्स आहे तो या ठिकाणी विचारलेला असेल तर तुमच्याकडे कुठल्या एस वरती क्लिक करून त्याच्या रिलेटेड या ठिकाणी माहिती द्यायची. यामध्ये तुम्ही खासरा कपत्र वगैरे देऊ शकता. ठीक आहे. नसेल तर तुम्ही सिंपली नो वरती क्लिक करा. जेवढे तुम्ही डॉक्युमेंट देताल तेवढं तुम्हाला तुमचं सेंट्रलचं कास्ट लिहिण्यासाठी सोपं जाणार आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी काय विचारलेलं आहे, तुमच्याकडे खासरा पत्रक आहे का, खासरा असेल तर या ठिकाणी एस वरती क्लिक करायचं, नसेल तर नो वरती क्लिक करायचं. ठीक आहे. त्यानंतर या ठिकाणी पडताळणी समितीने दिलेलं अर्जदाराच्या वडिलाचे किंवा नातेवाईकाचे जात प्रमाणपत्र आहे का, तुमच्याकडे अर्जदाराचं म्हणजे स्वतःचं किंवा वडिलाचं किंवा त्या ठिकाणी कोणाचं नातेवाईकाचं व्हॅलिडिटी आहे का, असेल त्याच्यावरती क्लिक करून त्याचं रिलेटेड इन्फॉर्मेशन या ठिकाणी द्यायचे, नसेल तर वरती क्लिक करा. त्यानंतर या ठिकाणी महसूल अभिलेख किंवा ग्रामपंचायत अभिलेखाची असल्यास परत तुम्हाला द्यायची आहे. ठीक आहे. त्यानंतर संबंधित इतर लेखी पुरावे असतील तर तुम्ही ते देऊ शकता, नसतील तर या ठिकाणी न्यायवरती क्लिक करायचे. त्यानंतर या ठिकाणी ऍडिशनल इन्फॉर्मेशन मध्ये अर्जदाराचे नातेवाईक राहत असलेल्या 5 गावाची नावे तुम्हाला या ठिकाणी द्यायची. ठीक आहे. त्यानंतर या ठिकाणी तुमचं कुलदैवत तुम्हाला या ठिकाणी द्यायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला विचारलं जातं तुम्ही दुसऱ्या धर्मामध्ये धर्मांतर झाला असेल तर त्या रिलेटेड तुम्हाला या ठिकाणी इन्फॉर्मेशन द्यायची आहे. अर्जदाराचं मूळ गाव बद्दलचा पुरावा असल्यास त्या ठिकाणी तुम्हाला तो पुरावा द्यावा लागणार आहे. असेल तर कारण असेल तर तुम्ही नोवरती क्लिक करू शकता. अशा पद्धतीने सर्व डॉक्युमेंट्स या ठिकाणी द्यायचे. त्यानंतर इतर तपशीलमध्ये प्रमाणपत्रासाठी अर्ज करण्याचं कारण तुम्हाला द्यायचंय, तुम्ही कोणत्या कारणास्तव या ठिकाणी हे जे सेंट्रलचं कास्ट सर्टिफिकेट आहे ते काढत आहात त्याचं कारण तुम्हाला या ठिकाणी द्यायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी खाली काय विचारलेलं आहे, तुम्हाला प्रतिज्ञापत्र हवं आहे का, हवं असेल यावरती क्लिक करा, नसेल तर नो वरती क्लिक करायचं. ठीक आहे. आता या ठिकाणी खाली दिलेला कराराचा तपशील आहे, व्यवस्थित वाचा. त्यानंतर मला मंजूर आहे वरती क्लिक करून त्या ठिकाणी सेव्ह वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. ठीक आहे. सेव्ह वरती क्लिक केलं की तुमचा अर्ज यशस्वी जतन करण्यात आला आहे. तुमचा अर्ज क्रमांक या ठिकाणी आपल्याला आपला अर्ज क्रमांक प्रोव्हाइड होईल आणि या ठिकाणी कृपया दस्तावेज अपलोड करा अशा पद्धतीचा एक मेसेज पॉपअप होईल. ठीक आहे. ओके वरती क्लिक करायचंय. आता या ठिकाणी आपल्याला सेंट्रलचं कास्ट काढण्यासाठी लागणारे जे डॉक्युमेंट्स आहेत ते डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत. यामध्ये सर्वात अगोदर आपल्याला फोटो अपलोड करायचा आहे. तुम्ही फोटो लाईव्ह देखील या ठिकाणी घेऊ शकता. जर तुमच्याकडे वेबकॅम वगैरे असेल तर तुम्ही लाईव्ह फोटो घेऊ शकता. ठीक आहे. या ठिकाणी फोटो अपलोड करा. त्यानंतर आयडेंटिटी प्रूफ मध्ये कुठलेही एक डॉक्युमेंट तुम्हाला घ्यायचं आहे, त्यामध्ये तुम्ही ते अपलोड करायचे. ऍड्रेस प्रूफ मध्ये सुद्धा कुठलेही एक डॉक्युमेंट अपलोड करायचे आणि खाली दिलेल्या डॉक्युमेंट मध्ये तुमच्याकडे जे डॉक्युमेंट असतील ते डॉक्युमेंट तुम्ही या ठिकाणी क्लिक करायचे आणि ते अपलोड करून घ्यायचे. ठीक आहे. सगळे डॉक्युमेंट अपलोड करून झाले की सेल्फ डिक्लेरेशन मध्ये या ठिकाणी आय एग्री वरती क्लिक करायचे आणि या ठिकाणी अपलोड डॉक्युमेंट्स वरती सिंपली क्लिक करायचे. अपलोड डॉक्युमेंट वरती क्लिक केल्यानंतर तुमचे दस्तावेज यशस्वी जतन करण्यात आले आहे. कृपया सेवा प्राप्तीसाठी शुल्क भरा अशा पद्धतीचा एक मेसेज पॉपअप होईल. ओके वरती क्लिक करायचे. आता यासाठीचं लागणारं जे चलन आहे एकूण 128 रुपये हे चलन आपल्याला पे करायचे. चलन पे करण्यासाठी काय करायचं, या ठिकाणी पुष्टी करावरती क्लिक करायचे. त्याच्यावरती क्लिक केले की आपण एक नवीन पेजवरती याल. त्या ठिकाणी तुम्ही वॉलेट, नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, IMPS याद्वारे पेमेंट करू शकता. ठीक आहे. या ठिकाणी क्रेडिट कार्ड, डेबिट कार्डवरती क्लिक केलेले, पुन्हा एकदा या ठिकाणी ते गव्हर्नमेंटवरती क्लिक करून या ठिकाणी प्रोसीड फॉर पेमेंटवरती क्लिक केलेलं आहे. ठीक आहे. आता यामध्येच तुम्ही सिंपली तुमचा जो QR कोड आहे मोबाईलमध्ये फोनपे ओपन करायचा आहे. या ठिकाणी UPI वरती क्लिक करायचं आहे. शो QR कोडवरती क्लिक करून हा QR कोड स्कॅन करून तुम्ही चलन पे करून घ्यायचं आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्ही तुमचं चलन जे आहे ते पे करून घ्यायचं आहे. एकदा का तुम्ही चलन पे केलं की तुम्हाला तुमच्या डॅशबोर्ड वरती यायचं. ठीक आहे. रेव्हेन्यू डिपार्टमेंटच्या डॅशबोर्ड वरती यायचं. या ठिकाणी बघू शकता तुम्ही आपण अर्ज केले तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटेल. या ठिकाणी अर्ज क्रमांक दिलेला आहे, अर्जदाराचं नाव दिलेलं आहे, सर्व्हिस कुठले, सेंट्रल गव्हर्नमेंट OBC कॅटेगरी सर्टिफिकेट. ठीक आहे. या ठिकाणी डॉक्युमेंट स्टेटस डन आहे.
आता या ठिकाणी लक्ष द्यायचं आहे, पेमेंट डेट जी आहे ती पेंडिंगमध्ये येते, कारण मी आणखीन पेमेंट केलेली नाही. मी हा व्हिडिओ फक्त तुमच्या माहितीचं बनवलेला आहे. सो मी आणखीन पेमेंट या ठिकाणी केलेली नाही. पेमेंट स्टेटसमध्ये मला पेमेंट करा म्हणून येत आहे, रिसिप्टमध्ये सुद्धा पेंडिंग येत आहे. आता या ठिकाणी ऍप्लिकेशन स्टेटस नॉट कम्प्लिटेड म्हणून येत आहे. ठीक आहे, तुम्ही ह्या गोष्टी पेमेंट वगैरे केली तर तुमच्या ह्या गोष्टी सगळ्या डन येतील. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्हाला तुमचा सेंट्रल गव्हर्नमेंटसाठी कास्टचं काढायचं असेल तर अशा पद्धतीने तुम्ही फॉर्म भरू शकता. मित्रांनो, यामध्ये जर तुम्हाला फॉर्म भरण्यामध्ये काही डाऊट असतील तर तुम्ही मला त्याच्या रिलेटेड नक्की कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. 100% मी तुमच्या कमेंटला रिप्लाय करेल. आणि जर तुम्हाला दिलेली माहिती ही आवडलेली असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा. त्याचबरोबर हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत नक्की शेअर करा, म्हणजे ही माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचेल. भेटूयात अशाच एका नवीन नॉलेजेबल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.